यात्रा महिला मंचाच्या वतीने आज योगा प्रशिक्षण जागतिक योग दिनानिमित्त 2 दिवसीय योग प्रशिक्षणाचे शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। या प्रशिक्षणासाठी आपल्याला प्रशिक्षक म्हणून माननीय रेखाताई वानखेडे या योग प्रशिक्षक आहेत आणि यांचे योगा क्लासेस 12 ज्योतिर्लिंग मंदिर जठारपेठ येथे चालत असतात। या आपल्याला योग आणि योगासनाचे फायदे याबद्दल माहिती देणार आहे। त्या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्याला माननीय रेखाताई यांचे मी मनापासून स्वागत करते। आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय पूजाताई काळे, मुख्य संयोजिका नारी यात्रा, या विभागाच्या विभाग प्रमुख पूनमताई बुंदेले, तसाच याच विभागाच्या शारदाताई भटकर आणि आमच्या प्रगतीताई देशमुख यांचे शब्दसुमनाने स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटकाच्या हाताने उद्घाटकांनी करावे असे मी त्यांना विनंती करते। सर्वप्रथम जनयात्रा जो महिला मंच आहे नारी यात्रा, या गेल्या 7 ते 8 याच वर्षी आम्ही या नारी यात्रा मंचाला सुरुवात केलेली आहे आणि 6 महिने साधारण आता होतात आहे की आम्ही वेगवेगळे त्यामध्ये संक्रांत झाली, त्यानंतर महिलांचे स्टॉल्स झाले, वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग झाले, या सगळ्या कार्यक्रमांची रेलसेल सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक अशा अनेक कार्यक्रम आम्ही घेतो आहोत आणि जनयात्राच्या वतीने माननीय अविनाश देशमुख यांनी आम्हाला या नारी यात्रा मंच स्थापनाची जी प्रेरणा दिली त्या माध्यमातून जवळजवळ संपूर्ण जिल्हाभरात वेगवेगळ्या भागामध्ये काही विभाग प्रमुखांची नेमणूक आम्ही केलेली आहे, ज्यामध्ये शहरातले सगळेच भाग येतात। त्यातला हा एक भाग जेव्हा आम्ही पहिल्यांदा इथे मीटिंग घेतली होती, पूनमताई बुंदेले आणि भटकरताई आणि आमच्या एक आणखी विभाग प्रमुख आहेत वंदनाताई, त्या आज इथे उपस्थित नाही आहेत। तर या भागातल्या महिलांची इच्छा होती की वेगवेगळे शिवण क्लास होतात, त्यांना वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा पुरवल्या जातात, पण स्वतःचं आरोग्य आपण राखलं पाहिजे आणि आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे। यामध्ये अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे की योगासन। आपण आपल्या भारताने आंतरराष्ट्रीय जगाला दिलेला तो दिवस आहे योग दिवस, तर म्हणून आपण तुमच्या भागात तुमच्या आरोग्याविषयी कुठेतरी जनजागृती व्हावी म्हणून हा छोटासा योग प्रशिक्षण शिबिर घेण्याचं आयोजन केलं। मी विनंती करते पूनमताई बुंदेले यांना की त्यांनी रेखाताईंचं स्वागत करावं। मान्यवर आयोजका सोनालीताई मोरे, माझी पूजा आणि उपस्थित असलेल्या सर्व साधक भगिनी यांना मी सप्रेम वंदन करते। याच्यासाठी घेतलेला आहे महिलांच्या स्वास्थ्यासाठी जागतिक योग दिन। बोला जागतिक योग दिनानिमित्त इथे 2 दिवसाचं आपण प्रशिक्षण घेतलेलं आहे। आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांच्या प्रयत्नांनी 2015 पासून योग दिन साजरा केला जातो। योग प्राणायाम केले की काय होतं की आपल्याला जे काही आपण व्यायाम प्रकार करतो ते सगळे फायदे आपल्याला योगामध्ये मिळतात। आपण डान्स करत असू त्याचा फायदा आपल्याला योग प्रकारात मिळतो, आपण वॉकिंग करत असू त्याचा फायदा आपल्याला योग प्रकारात मिळतो। शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक स्वास्थ्य आपलं जपल्या जाते। आपण वॉकिंग करतो, आपण गप्पा करत फिरतो, बरोबर आहे। मानसिक स्वास्थ्याचा त्याच्या पुढे संबंधच नाहीये, पण योगामध्ये कसं आहे शरीराचे अंतर्गत आणि बाह्य रोग तर योगा बरा करतोच, परंतु आपलं मनस्वास्थ्य चांगलं राहते। आजच्या या धकाधकीच्या जीवनात बघा प्रत्येकाला टेन्शन आहे, असं एकही व्यक्ती सुटलेली नाहीये आणि एकही लहान मुल सुद्धा सुटलेलं नाहीये।
लहान मुली म्हणतात मला टेन्शन आले, म्हणतात की शाळेत जाणारे मुलं सुद्धा म्हणतात की मला टेन्शन आलं. टेन्शन नावाचा प्रकार एवढा वाढलेला आहे, जिकडे तिकडे टेन्शन आहे. मग या योगामुळे काय होतं माहितीये का, मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळतं. आता हे मी म्हणते म्हणून नाही, मी अनुभवलेलं आहे आणि तुम्ही सुद्धा अनुभवावं म्हणून आम्ही इथे आलेलो. मी गेल्या 25 वर्षापासून योग क्षेत्रामध्ये आहे आणि 22 वर्षापासून माझे क्लास चालू आहे. 12 ज्योतिर्लिंग मंदिर आहे. क्लास खूप चालू असतात, परंतु क्लास सुरू होतात आणि बंद पडतात. परंतु हा एकमेव ऑफरचा क्लास असा आहे की जो अविरत चालू आहे. सकाळची एक बॅच असते, संध्याकाळची एक बॅच असते, अविरत चालू आहे, कधीच खंड नसतो. आणि मी असंख्य शिक्षिका तयार केलेल्या आहे. शिक्षिका तयार केल्यामध्ये कसं, असं हे योग शिबिर घेतलं, इथे तुम्हाला प्रशिक्षण दिलं. तुमच्यापैकी 10-12 जणींना वाटतं की मी सुद्धा, मला सुद्धा येऊ शकते. तुमच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो. विश्राम. पाय करायचे आपल्याला. उजवा पाय सरळ, डावा पाय सरळ, डावा पाय जवळ, उजवा पाय जवळ. आपल्याला उभं राहायचं आहे का? श्वास घ्या, श्वास सोडून मागे मागे खाली मागे खाली. मान दुखत असेल तर मान समोर घ्यायची नाही, त्यांनी फक्त मान मागे घ्यायची. मान मागे, मान सरळ. आता आपली मान उजव्या खांद्याला उजव्या कानाची पाय लागेल अशा प्रकारे. डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. मान सरळ. दत्तमुद्रा. मान उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे उजवीकडे डावीकडे. मान सरळ. मानेचं सलग चक्र करायचंय. मान कंठकुपीत घ्यायची. हळूच घसत असं उजवीकडे, पाठी मागे, डावीकडे, समोर. मान डावीकडे, पाठी मागे, उजवीकडे, समोर. परत एकदा मान उजवीकडे, पाठी मागे, डावीकडे, समोर. मान डावीकडे, पाठी मागे, उजवीकडे, समोर. श्वास. 4 5. विश्राम. दोन्ही हात समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. 2 3 4 5
10 10 9 8 7 6 5 4 3 2 1 श्वास सोडत खाली कर बाळा कर कर पिलू कर पिलू करा करा श्वास घे परत एकदा अभी श्वास सोडत खाली हाताची कैची वर चला उजवीकडे सरळ डावीकडे सरळ विश्राम पायात अंतर घ्या दोन्ही हात शोल्डर लाईनला घ्या त्रिकोण आसन करायचे आपल्याला डावा पाय फिरून द्यायचा डावा हात आपल्या पायाजवळ उजवा हात सरळ या खाली खाली श्वास घेत वर आता विरुद्ध पाय विरुद्ध म्हटलं की दुसरी बाजू श्वास सोडत खाली विश्राम विश्राम उजवा पाय जवळ घ्या डावा पाय जवळ घ्या बटरफ्लाय इथली आसन हाताची कैची करायची हलवा पायाला हलवा पाठीचा कणा ताट ठेवा छान बसते ग तू ताट बसते तू बेटा तिच्यासाठी ताट बसते दीदीसाठी डाबा आपले पाय खाली खाली डाबा गुडघे खाली खाली डाबा विश्राम दोन्ही पाय सरळ लांब करा उजवा पाय फोल्ड करा डावा पाय फोल्ड करा या गुडघ्यावर दोन्ही हात कमरेवर घ्या श्वास घेत मागे चला श्वास सोडत समोर आता पायात अंतर घ्या थोडंसं उष्ट्रासन करायचंय आपल्याला उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा पकडायचा डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा उजवा हात सरळ डावा हात सरळ विश्राम आसन स्थिती सोडा विश्राम पायात अंतर घ्या घ्या अंतर थोडस उत्तान मंडूकासन उजवा हात मागे डावा हात मागे आणि स्थिर राहायचं विश्राम उजवा हात खाली डावा हात खाली पाय सरळ आणि दोन्ही पाय सरळ शुगर कोणाकोणाला आहे शुगर पाय सरळ लांब डावा उजवा पाय जवळ आणि मान मागे वक्रासन जो पाय उभा केलेला आहे त्याच्या विरुद्ध हात घ्यायचा जो पाय उभा आहे त्याच्या विरुद्ध हात म्हणजे दुसरा हात आता आपण उजवा पाय घेतलाय तर डावा हात घ्यायचा आणि गुडघ्याच्या पलीकडून टाकायचं आहे विश्राम मान सरळ हात सरळ पाय सरळ आता विरुद्ध पाय ही अवस्था दुसऱ्या साईडनी करा उजवा पाय सरळ लांब करा उजवा पाय लांब करा आता डावा हात मागे उजवा हात बघा असा टाकायचा हा असा गुडघ्याच्या पलीकडून हा गुंडा पकडून घ्यायचा गुंडा नसेल पकडता येत जिकडे पकडता येत असेल तिकडे पकडा आणि मान मागे विश्राम मान सरळ हात सरळ पाय सरळ
पद्मासन. दोन्ही हात मांडीजवळ घ्या आपल्या सरळ. या असे मांडीजवळ घ्या. अनुवटी टेकलेली. आता करायचं आपल्याला उत्तान पादासन. पाद म्हणजे पाय आपले. दोन्ही पाय आपल्याला वर घ्यायचे. दोन्ही पाय सरळ लांब करा. करा सरळ लांब. मुलींमध्ये आवड निर्माण करायला पाहिजे आपण. आणि ह्याच मुली तुम्हाला एका दिवशी इथे बसून शिकू शकतात. श्वास सोबत खाली बाळा. पाय खाली. आता उत्तान पादासन. दोन्ही पाय सरळ लांब करा. सरळ लांब आणि श्वास घेत हळूहळू पाय वर उचला. पूर्ण वर नाही. पूर्ण वर नाही. खाली कंटिन्युअसली या खाली खाली या. ज्यांची कंबर दुखत असेल त्यांनी एकच पाय वर उचलायचा. तुला थोडेसे पाय मॅडमनी बघा. मॅडमनी श्वास सोडत खाली. विश्राम. एक दीर्घ श्वास घ्या. दीर्घ उश्वास करा. दीर्घ श्वास. दीर्घ उश्वास. आता श्वास घेत दोन्ही पाय पूर्ण वर उचला. उचला दोन्ही पाय वर. उचला आणि स्थिर ठेवा. दोन्ही पाय वर उचला आणि दोन्ही पाय स्थिर ठेवायचे. श्वास सोडत हळूहळू पाय खाली. विश्राम. पाय सरळ करा. आता श्वास घेत दोन्ही पाय सरळ वर उचला. पायाची घडी घाला. घडी आणि पायाला घट्ट मिठी मारा. पवन मुक्तासन. मिठी मारा पायाला. पाय फोल्ड करा. फोल्ड करा आणि पायाला मिठी मारा. अशी मिठी मारा. मारा. आणि ज्यांची मान दुखत असेल त्यांनी मान उचलायची नाही. आणि ज्यांची मान दुखत नाही त्यांनी सर्वांनी श्वास घेत वर उठा. नासिका आपली गुडघ्याला लावायची आहे. पण तुमची लागणार नाही. पण उठायचा प्रयत्न करा. बरा प्रयत्न. विश्राम. श्वास सोडत खाली. पाय लांब करा. दोन्ही पायात अंतर घ्या. या अंतर हात छताच्या दिशेला. शवासन. हात छताच्या दिशेला. बोट असे अर्धवट पिटून घ्यायचे. खाली हात. हात खाली मांडी जवळ. असे 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 बोट मिटायचे. असे बाजूला मुठीने मारायची. ढिले हात सोडायचे. आणि शवासन. शरीर शिथिल करून घ्यायचंय आपल्याला. शरीर ताण रहित करून घ्यायचंय. बेटा आडीने काढायची पायाला. पायात अंतर घ्या. या पायात अंतर. मांडीचा कणा ताठ. हाताची मुद्रा व्यवस्थित मांडीवर ठेवा. ठेवा मांडीवर. कपालभाती प्राणायाम करायचा आपल्याला. एक भरपूर श्वास घ्यायचा आहे. उश्वास करायचा आहे आणि मग पोट आत श्वास बाहेर. 1 सेकंद 1 धक्का. एका मिनिटाला 60 स्ट्रोक. 5 मिनिटाला 300 स्ट्रोक द्यायचे आपल्याला. एक 3 मिनिटं आपण या प्राणायामाचा अभ्यास करू. बघा एकदा. कपालभाती प्राणायाम अतिशय महत्त्वाचा प्राणायाम आहे बरं का. धरतीवरची संजीवनी म्हणतात या प्राणायामाला. या प्राणायामाने आपल्या शरीरातले संपूर्ण आजार बरे होतात. म्हणजे जादूसारखा आहे हा प्राणायाम. फक्त काय करायचं असतं. 15 मिनिटं आपल्याला या प्राणायामाचा अभ्यास रोज करायचा असतो. आपले सर्व आजार दूर होतात. ऍसिडिटी असेल ऍसिडिटी जाते. आपल्याला कॉन्स्टिपेशन असेल बद्धकोष्ठता असेल ती निघून जाते. आपल्याला गळ्याचे घशाचे आजार दूर होतात. आपल्या शरीरात ब्लॉकेज असतील ते निघून जातात. चष्मा असेल तो निघून जातो. केस सुद्धा काळे होण्याची प्रक्रिया मंदावते. आपल्या शरीरात जिथे कुठे छोट्या छोट्या गाठी असतात. आपल्या शरीरात असंख्य गाठी असतात. त्या हानिकारक नसतात. सगळ्याच गाठी हानिकारक नसतात. परंतु त्या गाठी काही जणांच्या शरीरावर बघा दिसायला लागतात. तर या प्राणायामाने त्या गाठी सुद्धा नाहीशा होतात. आपोआप चालल्या जातात बिना औषधाच्या. जर तुम्ही रेग्युलर प्राणायाम केला तर आपल्याला दवाखान्यात जाण्याची गरज पडत नाही. आपले खूप सारे पैसे वाचतात. बरं पैसा तरी काय येतो आपल्याजवळ. परंतु आपल्या शरीराची जी हानी होते. आपण मेडिसिन खातो ॲलोपॅथीचं त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात.
ते दुष्परिणाम जर तुम्ही योगा करायला लागल्या, दवाखान्यात जावं लागणार नाही, औषध घ्यावं लागणार नाही. इतका जादूसारखा प्राणायाम असतो हा. फक्त प्रत्येक वेळी श्वास घ्यायचा नाही, एकदा श्वास घ्यायचा, उश्वास करायचा आणि मग पोटात श्वास बाहेर. श्वास सोडण्याची क्रिया म्हणजे कपालभाती. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. 1 सेकंद, 1 धक्का. थकलं की थांबून जायचं, कंटिन्यू करायचं नाही. थकलं तुम्ही नवीन साधक आहे, तुम्हाला सवय नाही आहे. शरीराला कसं पहिल्यांदा सवय लावावी लागते. मग थकलं की थांबायचं. जेव्हा आपल्याला सराव होतो तेव्हा कंटिन्यू आपण 15-20 मिनिटं नॉनस्टॉप या प्राणायामाचा अभ्यास करू शकतो. पोटात श्वास बाहेर, पोटात श्वास बाहेर. या प्राणायामाने आपण सुंदर दिसतो बरं का. या प्राणायामाने आपण सुंदर दिसायला लागतो. सुंदर दिसतो म्हणजे काय होते, आपले नाकडोळे थोडी बदलतात, नाकडोळे नाही बदलत आपल्याला, परंतु परमेश्वराने जे सौंदर्य आपल्या प्रत्येकीला दिलेलं आहे ते असं उजळून निघते, झळाळून निघते. स्किन आपली ग्लो करायला लागते विदाउट मेकअप. ग्लो एकदम चेहऱ्यावर. मग तुमचा रंग गोरा असो, सावळा असो की काळा असो, त्या रंगाशी या प्राणायामाला काहीच मतलब नाहीये. एकदम चमचम चमचम स्किन चमकते आपली. आणि कधी पण जेव्हा तुम्ही सराव कराल, नियमित योगा कराल, तेव्हा तुम्ही मग 4 लोकांमध्ये जेव्हा जाता ना, तेव्हा समोरचा तुम्हाला विचारतो प्राणायाम करते का. म्हणजे आपल्याला सांगावं लागत नाही की ती योग प्राणायाम करते, ती व्यक्ती आपल्याला ओळखते. कारण की आपण इतक्या वॉकमध्ये वेगळं दिसतो. हे महत्व आहे योग प्राणायामाचं. व्यायाम प्रकार तर भरपूर आहे. तुम्ही जिम करता, झुंबा करता, हजारो रुपये देता तुम्ही, पण त्याचे फायदे क्षणिक असतात. आणि योग प्राणायामाचे फायदे लॉंग लाईफ आहेत तुम्हाला, आयुष्यभर. जसं जेवण कसं आपल्याला जरुरी आहे, तसा प्राणायाम आपल्याला जरुरी आहे. आपण काय म्हणतो, मी 4 दिवस केलं झालं, त्याचा कशात दिसतात. तसं नाही. 4 दिवस तुम्ही जेवले, 5व्या-6व्या दिवशी जेवले नाही तर ऊर्जावालच ना. टॉनिक आहे हे आपल्या शरीराचं. आपले हे जे आतले ऑर्गन्स आहेत ते निरोगी होते. आतमध्ये आपले जेवढे काही पार्ट आहेत शरीराचे, जे काही भाग आहेत आपल्या शरीराचे, ते निरोगी निर्मळ करतो प्राणायाम. त्याच्यासाठी काही औषध आहे का? औषध म्हणजे ॲलोपॅथीच आहे. ते एका भागाचं औषध घेतलं की दुसरा रोग उत्पन्न होतो. परंतु प्राणायामाचं, योगाचं तसं नाही आहे. आपले संपूर्ण शरीरातले ऑर्गन्स निरोगी, डिटॉक्स बॉडी. म्हणून योगा तुम्ही, माझी म्हणजे एक विनंती आहे तुम्हाला की तुम्ही योग प्राणायाम वर्ग इथे चालूच केला पाहिजे. मॅडमचं सहकार्य आहे तुम्हाला, शिक्षिका मी द्यायला तयार आहे तुम्हाला. फक्त तुम्ही उपस्थिती दाखवायला पाहिजे. बघा आता एवढ्या दूरून आम्ही येणार, आम्ही राहतो जटारपेठ भागात, एवढ्या दूरून आम्हाला ॲटोने यावं लागतं. तर मग तुमची उपस्थिती दिसायला पाहिजे की नाही. उपस्थिती दिसत असेल तर इथे योग वर्ग चालू. विश्राम. आता याच अवस्थेतून आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम हे पहिलं बोट आहेच लावलेलं, हा उजवा हात आहे, हे 2 बोट, 3रे 4थे बोट आणि अंगठा, ही प्रणव मुद्रा झाली. अंगठ्याने उजवी नाकपुडी फक्त टच करायची. डावीने श्वास घ्यायचा. डावी नाडी चंद्र नाडी, उजवी नाडी सूर्य नाडी. तर चंद्र नाडीने श्वास घ्यायचा. श्वास जेवढी आपली कॅपॅसिटी असेल तेवढा श्वास घ्यायचा. मग अंकात मोजून घेतला तर आपल्याला कळतं की आपण किती श्वास घेतला. मग अंकात मोजून घ्यायचा. 1, 2, 3. मग 5 अंकात घेतला आपण, 4थ्या बोटाने ती नाकपुडी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. म्हणजे डावीने घ्यायचा, उजवीने सोडायचा, परत उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा. घ्या 5 अंकात श्वास घ्या. 1, 2, 3, 4, 5. आता त्याच्या दुप्पट प्रमाणात सोडायचा म्हणजे 10 अंकात. आणि अगदी स्लोली हळूहळू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आपण काय केलं? श्वास घेतला. श्वास घेतला म्हणजे आपण काय केलं की वातावरणातील ऑक्सिजन घेतला ना. आपण वातावरणातील ऑक्सिजन आपण शरीरात घेतला आणि आपण श्वास केला म्हणजे काय केलं, आपल्या शरीरातला विशुद्ध वायू, खराब वायू, घाण उश्वासावाटे आपण बाहेर टाकली. मग ती जास्त प्रमाणात टाकली आपण. आणि सकाळचं वातावरण कसं पवित्र आहे, प्रदूषण नाही, मग चांगला ऑक्सिजन मिळतो आपल्याला. म्हणून सकाळची वेळ बेस्ट असते.
थोडस लवकर उठलं आपण तर आपला योग वर्ग व्यवस्थित चालू होतो आणि 1-2 दिवस आपल्याला फक्त कंटाळा येतो उठायचा. बाकी मग आपण आपोआप उठतो, आपल्या शरीराचा आलापच वाचतो, नाही उठ तुला जायचं. कारण की त्याचे फायदे आपल्याला दिसायला लागतात. आपण उत्साही राहायला लागतो, प्रसन्न राहायला लागतो. छोटे मोठे जे काही हात दुखते, पाय दुखते, मान दुखते, कंबर दुखते, सगळं बरोबर होतं. विश्राम, भ्रामरी प्राणायाम करायचे आपल्याला. काय करायचं आपल्याला? हे 3 बोटं डोळ्यांवर ठेवायचे, 2 बोटं असे भुवयांवर ठेवायचे आणि हे अंगठे आहेत त्यांनी कानाच्या पाळ्या आपल्याला बंद करायच्या आहेत. कानात बोट घालायची नाही, कानाच्या पाळ्या बंद करायच्या आहेत आपल्याला. आणि ओमचा उच्चार आपल्या अंतर्मनात भ्रमराच्या नादात करायचा आहे आपल्याला. कसा करून घ्या. करा. ओंकाराचं गुंजन आपल्या ब्रेनला व्हायब्रेशन जाणवायला पाहिजे प्रत्येकीला. ओंकाराचं गुंजन. तीन आवर्तन करा. डोळे बंदच ठेवायचे आपल्याला. हाताची मुद्रा व्यवस्थित मांडीवर ठेवायची आहे आणि प्रार्थना करायची आपल्याला. ही म्हणते, तुम्हाला येत असेल तर म्हणा, ओंकार बिंदू संयुक्तम, ओंकार बिंदू संयुक्तम, नित्यं ध्यायन्ति योगिनः, नित्यं ध्यायन्ति योगिनः, कामदं मोक्षदं चैव, कामदं मोक्षदं चैव, ओंकाराय नमो नमः, 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 ओंकाराय नमो नमः. ओम शांती शांती शांती. अलगद हाताची मुद्रा सोडा. हात कानाच्या रेषेत घ्या. सरळ कानाकडे हात शिथिल करून हाताचं चांगलं दर्शन करा. हाताची विचाराची बाबा. विश्राम. बघा, योग खूप मोठा आहे. हा इतका कमी वेळेत होत नाही आणि कमी दिवसातही होत नाही. वेगवेगळे प्रकार असतात त्याचे. त्याला खूप दिवस लागतात, शिकायला पण खूप दिवस लागतात, आत्मसात करायला पण दिवस खूप लागतात, परंतु फायदे लगेच मिळतात. 1-2 दिवसातच आपल्या मधला बदल आपल्याला कळतो. हास्यासन करायचं आपल्याला. जोरात हसायचं. आपल्याला जेवढं हसता येत असेल तेवढं जोरात हसायचं. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? टाळ्या वाजवायच्या है ना. पहिल्यांदा जोरात टाळ्या वाजवायच्या. आज मोठं उठायचे आपले 5 बोटं जोरात हाताला लागले पाहिजे. अशा नंतर नाही आल्या पाहिजे. अशा हळूहळू टाळी नाही वाजवायची. आता काय करायचे? मुख हसी करायची. कशी करायची? तोंड बंद करून हसायचं. असं असल्याने काय होतं? इथे काय मुख आला की नाही म्हणजे मला खूप सारे फायदे मिळतात. असल्याने तुमची स्किन ग्लो होते, चेहऱ्याला एक्सरसाइज होत आहे, चेहऱ्यावरील बारीक नस आहे त्यांना ऑक्सिजन मिळत आहे, ब्लड सर्क्युलेशन त्यांना मिळत आहे. बरोबर आहे. पोट हलतं आपलं, पोटाची स्नायू मजबूत होत आहे है ना. ऍसिडिटी आपली चालली जात आहे, भुकेची पचन संस्था आपली चांगली होत आहे. बरोबर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं हास्याने आपलं बीपी नॉर्मल होते.
ज्यांना कोणाला बीपी असेल, बीपी नॉर्मल होते, आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो आपल्या, जे असंख्य पाहिजे का आपल्याला नुसतं हसावंच लागतं आहे की नाही? तर आता जोरात हसायचं. आपला योगाचा कसा वर्ग आहे, तसं एक तासभर हास्याचा वर्ग असतो. असते वेगवेगळ्या प्रकारची हसी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची. आता काय करायचं, एकमेकांना नोट दाखवायचं. दोन्ही हात जोडा आणि धरती मातेला वंदन करायचं. विश्राम, दोन्ही पाय सरळ, दोन्ही पाय जवळ उभं राहायचं आपल्याला. पाय उचला टाका. मुलींनी रोज करायचं हे असं 5 मिनिटं. ऐकू वाटते, छान ऐकू येऊन वाटते. चला समोर, विश्राम, वर्गविराम. कसं वाटलं? जोरदार टाळ्या. ओम शांती शांती शांती. हलका डोक्याची मुद्रा सोडा. हात कानाच्या रेषेत सरळ वर न्या. शरीर ताणून घ्या. हात वर करा. हाताचं विश्राम. सर्व महिलांना जागतिक योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कितवा जागतिक योग दिन आहे माहिती आहे का? 11वा. 2015 पासून मोदीजींच्या सहकार्याने आपला हा योग दिन चालू झालेला आहे आणि सर्व जगाने मान्य केलेला आहे. योग ही आपल्या भारताची देणगी आहे बरं का. 5000 वर्षापूर्वीपासनं योगाची संस्कृती आपल्या भारतामध्ये आहे. परंतु मध्यंतरी ती काय झाली, लोप पावली होती, नष्ट झाली होती. सगळ्यांना काय वाटायचं, योगा करायचं म्हणजे खूप कठीण असतं आहे ना. सगळ्यांचा पहिल्यांदा असा समज होता की योगा म्हणजे नको रे बाबा, ते फक्त धावणं पळणं हे ते असं बरं आहे आपलं. पण योगा म्हणजे खूप कठीण आसनं आहे. परंतु काय झालं, रामदेव बाबा 2002-01 पासून रामदेव बाबांनी योगा खूप सोपा करून घराघरात पोहोचवलेला आहे. आज जो हा योगा घराघरात पोहोचलेला आहे त्याचं पूर्ण श्रेय रामदेव बाबांना जाते. योगा पूर्वी पण होता परंतु तो लुप्त झाला होता. रामदेव बाबांनी त्याचं पुनरुज्जीवन केलेलं आहे. प्रत्येक घरात आज बघा छोटे मोठे साधारण बाई सुद्धा योगा करते घरातल्या घरात. चुकीचं का असे ना,
पण ती योगा करते, अभिमानाने सांगते ती योगा करते, कारण ती योगाने शारीरिक, मानसिक, आत्मिक समाधान मिळते. शरीराचे आजार बरेच होतात, मनाचे आजार बरे होतात आणि सगळ्यात महत्वाचं असतं समाधान, है ना. समाधान मिळतं आपल्याला. हे बघा, आपल्याजवळ खूप सारी सुख संपत्ती असली, किती पण प्रॉपर्टी असली, परंतु जर आपण ते खाऊ शकलो नाही, उठून ते घेऊ शकलो नाही, तर त्या संपत्तीचा काही उपयोग होतो का? नाही. ही संपत्ती आपल्या कोणत्याच कामाची नसते. सगळ्यात महत्वाचं आहे आपलं स्वस्थ शरीर. जर आपलं शरीर स्वस्थ असेल, मन स्वस्थ राहते आणि आपल्या आयुष्यात असलेल्या आनंदाचा उपभोग आपण घेऊ शकतो. सगळ्यात महत्वाचं आहे, जे काही आपल्याला वाढलेलं आहे आपल्या नशिबात, आपल्या ताटात देवानी, प्रत्येकाची परिस्थिती चांगली नसते, किंवा खूप श्रीमंत आहो किंवा खूप गरीब आहो, कोणी मिडल क्लास, कोणी गरीब, कोणी दावून खाणारे, परंतु ते सुद्धा सुखी असतात, कारण की ती जी बघण्याची दृष्टी असते समाधानाची, ती त्यांच्यामध्ये आलेली असते. तर योगाने आपलं शरीर स्वस्थ होते, मन स्वस्थ होते आणि एक आत्मिक समाधान लागते. म्हणून मी सर्वांना विनंती करते की आता हा क्लास आपला 2 दिवसाचा आहे ना, पण 2 दिवसात काहीच होत नाही, परंतु तुम्हाला थोडीफार गोडी आलेली आहे, त्याची आलेली आहे की नाही. एक तर इथे क्लास चालू करायचा, नाही तर आपल्या घरी टीव्ही लावायचा, आस्था टीव्ही लावायचा, त्याच्यावर रामदेव बाबांचा योगा असतो, सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सहज. तसं तर आजकाल युट्यूबमुळे काय झालेलं आहे, सगळीकडे योगा पसरलेला आहे की नाही, परंतु रामदेव बाबांचा योगा सहज, सोपा आणि आपण करू शकू असा, म्हणजे इतकं सोप्या रीतीने त्यांनी प्रत्येक आसनाचं विश्लेषण केलेलं आहे की आपल्याला बिलकुल पटतं ते. बाकीच्या चॅनलवर कसं असं खूप असं हे करून सांगितलेलं आहे, मग आपण काय म्हणतो नको. रामदेव बाबाचा योगा लावायचा, आपली बॉडी 4 दिवसात निर्माण होते आणि योगा सर्वांनी करायचा, ही माझी सर्वांना विनंती. आता आपण आपला कार्यक्रम चालू करू. दोन्ही पाय सरळ लांब, दोन्ही पाय जवळ, उभं राहायचंय आपल्याला. उभं राहा, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मग ते काय होतं माहितीये का, आपण जेव्हा एखादा आसन करतो तेव्हा आपल्याला त्याचा डबल फायदा होतो. म्हणजे प्राणायाम पण होतो, श्वासाचा व्यायाम पण होतो आपल्याला आणि आसनाचा पण फायदा मिळतो. ठीक आहे. तर मान समोर, मागे, समोर, मागे, समोर, मागे, मान सरळ. आता आपली मान उजवीकडे, उजव्या खांद्यावर लागेल अशी हळूहळू झुकवायची. डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. मान सरळ. मानेचं सलग चक्र करायचं, मान कंटिन्यू, हळूच घासत उजवीकडे, पाठी मागे, डावीकडे, समोर, डावीकडे, पाठी मागे, उजवीकडे, समोर. परत एकदा मान उजवीकडे, पाठी मागे, डावीकडे. 7 6 5 4 3 2 1. विश्राम. दोन्ही हात कमरेवर, कमरेवरती ठेवूया. फिरवायची चारी बाजूला कंबर. कंबर दुखी आपली दूर होते, कमरेचे स्नायू मजबूत होतात. विश्राम. पाय जुळवा, दोन्ही हात समोर, दोन्ही हात खांद्यावर, खांद्याचं चक्र करायचं आपल्याला. श्वास घे वर, 1, प्रत्येक वेळेस पोट जुळवा, 2 3 4 आणि 5. विरुद्ध. 1 2 3 4 आणि 5. विश्राम. आता दोन्ही हात समोर, कटी चक्रासन. उजवा हात असा न्यायचा, डावा हात खांद्यावर आणि स्थिर राहायचं.
इथं म्हणजे दुसऱ्या साईडला. विश्राम. पायात अंतर घ्यायचं. गुडघे आता गोल फेकून घ्यायचे आपल्याला. किंवा गुडघे गोल. मुलांसाठी हे महत्वाचं आसन आहे. आता ह्या छोट्या छोट्या मुली आहेत की नाही, त्यांच्याकडून तुम्ही करून घ्यायचं. यांनी कसं हाईट वाढते. मुलांना तोलात्मक म्हणजे तोल सुद्धा सांभाळता येतो. श्वास घेत वर. पाठीचा कला यांनी मजबूत होतो. पाठीची स्नायू यांनी मजबूत होतात. पचन संस्था आपली चांगली राहते. श्वास खाली. परत एकदा आपली दंडाची स्नायू मजबूत होतात. गुडघे दुखी पाय दुखी यांनी बरी होते. श्वास खाली. विश्राम. आता बॅलन्स सांभाळायचं आणि उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा. जेवढा घेता येईल तेवढा. वृक्षासन. जेवढा घेता येईल तेवढा बॅलन्स करायचं. पहिल्यांदा बॅलन्स करायचं असं शरीर. करा करा करा. व्हेरी गुड. व्हेरी गुड. एकदम बरोबर. तुमचं जिथे जाईल तिथे पाय. तुमचा पाय जिथे जाईल तिथे. मॅडम तुम्ही करा. विश्राम. आता विरुद्ध दिशेने. विरुद्ध दिशेने घ्या. अशी घेता येईल. हा कर जसं जमेल तसं. जसं जमेल तसं. कारण की लगेच तर काही येत नाही आपल्याला आहे ना. आपण शिकायला आलेलं. विश्राम. श्वास घे. दोन्ही हात वर. आता हळूहळू श्वास घे. दोन्ही हात आपल्या तळपायाजवळ. पाद हस्तासन. हात टेकन नसतील बोटं टेकवा. श्वास घेत वर. विश्राम. पायात थोडं अंतर घ्या. दोन्ही हात घ्या कमरेवर. श्वास घेत मागे चला. अर्धचंद्रासन. चला मागे. श्वास घेत सरळ. परत एकदा श्वास घेत मागे जायचंय आपल्याला. श्वास सरळ. विश्राम. पायात अंतर घ्या. उजवा पाय फिरून द्या. उजवा हात आता पायाजवळ ठेवायचा आहे. त्रिकोणासन. डावा हात असा वर उचलायचा. उजवा हात पायाजवळ. त्रिकोणासन. विश्राम. श्वास घेत वर. आता विरुद्ध पाय फिरवायचा. विरुद्ध हात जवळ ठेवा. ठेवा. ठेव बेटा. ठेव. हा. ने हात वर असा. ने हात हाताकडे बघायचं. बोटं जुळलेली आपली. बोटं जुळवून घ्यायची. व्हेरी गुड. श्वास घेत सरळ. विश्राम. आता असं डाबा पायाला खाली खाली डाबा. डाबा पायाला. डाबा पायाला. विश्राम. दोन्ही पाय सरळ. आता करायचंय आपल्याला वज्रासन. आता उजवा पाय फोल्ड करायचा. डावा पाय फोल्ड करायचा आणि वज्रासनात यायचं. हाताची मुद्रा. पहिलं बोट अंगठ्याला. हाताची मुद्रा व्यवस्थित लावा आणि ताठ बसा. वज्रासन. पूर्ण आसनांमध्ये हे एकच आसन असं आहे की आपण जेवल्यानंतर करू शकतो. नाहीतर शक्यतोवर योगा कमीत कमी जेवण झाल्यानंतर 4 तास रिकामं पोट पाहिजे असते आपलं. परंतु हे एक आसन असं आहे की आपण जेवल्यावर करू शकतो. याने आपली वज्र नाडी प्रेस होते. आपल्याला जो सायटिकाचा त्रास असतो. सायटिका माहिती आहे का कोणाला?
टाचेपासून कमरेपर्यंतची एक नस खूप दुखते, इतकी दुखते की ती दुखणं असह्य होते. ते सायटिका सुद्धा यांनी बरा होतो. आणि महत्वाचं म्हणजे आपली पचन संस्था, म्हणजे आपल्याला खाल्लेलं पचते. आपली पचन संस्था चांगली असली की आपण जे काय खातो ते पचून जाते. आता शशकासन करायचं आहे. श्वास घ्या, श्वास सोडत हळूहळू खाली कपाळ टेकून घ्यायचं. श्वास घेत वर, विश्वास सोडा, सोडा, पाय सरळ लांब करा. आता करायचंय आपल्याला वक्रासन. या आसनाने आपल्या पोटाचे स्नायू मजबूत होतात, पोटाचे स्नायू मजबूत होतात. आणि मेन म्हणजे आपल्या पॅनक्रियास ग्रंथी ज्या आहेत शुगरसाठी हे आसन अतिशय महत्वाचं आहे. शुगर लेवल आपली कंट्रोलमध्ये राहते. कोणाला शुगर आहे का? हो का? एक हे आसन करायचं, अजून एक मंडूकासन सांगितली, हे आसन करायचं, एक 2-3 आसन केले थोडीशी शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहते आणि थोडी सुद्धा आपली कमी होते. आणि त्याचे दुष्परिणाम जे असतात शुगरचे ते होत नाहीत आपल्याला. उजवा पाय डाव्या गुडघ्याजवळ घ्या, असं गुडघ्याजवळ घ्यायचं, डावा पाय सरळ, हात मागे घ्यायचा. डाव्या हाताने उजवा घोटा पकडायचा. घोटा पकडता येत नसेल तुम्हाला, इथे पकडा, इथे पकडा, किंवा असा पाय पकडून ठेवा. परंतु हा असा पकडायचा असतो. विश्राम, मान सरळ, हात सरळ, पाय सरळ. हसायचं नाही. हसण्यासारखं काय आहे? हसायचं नाही. योगाला चालू आहे तुम्ही हसायचं. हसायचं नाही ना तुमचं. हसायला किती हसायचं आपल्याला, है ना? काय शिकवतो आपण ते एकाग्र चित्ताने शिकून घ्यायचं. कारण ती कमी वेळ आहे की इथे आपल्याला, है ना? थोडंसं नॉलेज मिळते, ते नॉलेज ऐकायचं, डोक्यात ठेवायचं आणि तसा करायचा प्रयत्न करायचा. आता हा डावा पाय उजव्या गुडघ्याजवळ घ्या, डावा हात मागे, उजवा हात आणि मान मागे. विश्राम, मान सरळ, हात सरळ, पाय सरळ. आता आपल्याला उजवा पाय मागे घ्यायचंय, डावा पाय मागे घ्यायचंय. या अशी अवस्था घ्या आणि पायात अंतर. आता उत्तान मंडूकासन करायचं. उजवा हात मागे, डावा हात मागे, मान सरळ. विश्राम, हात खाली, पाय जवळ, आसनातून सोडा. मध्ये मध्ये दादा टीव्ही काढत आहेत ना, व्हिडिओ कंटिन्यू चालू आहेत ना, छोटे छोटे मध्ये. आता काय करायचंय, पोटावर यायचंय आपल्याला. मकर आसन, पोटावर झोपा. हा प्रोटोकॉल असतो आजच्या दिवसाचा. याप्रमाणे आसनं घ्यायची असतात. कारण की कसं आहे, साधकांना ओळख नसते ना आसनांची, योगासनांची, म्हणून सोपे सोपे आसनं आणि थोडं थोडं एक एक घ्यायचं असते आपल्याला. तुम्हाला पायात अंतर घ्या, अंतर घ्या पायात. असं टाच आतल्या दिशेला घ्या, पोट बाहेरच्या दिशेला घ्या. हात हात टाचा टेकवा खाली आणि हात असे जवळ घेताय, व्यवस्थित असे घ्या आणि मान सोयीस्करित्या कल्लेली. विश्राम, पाय जवळ घ्या, हात जवळ घ्या, हात सरळ घ्या मांडी जवळ आणि पोटावर घ्या. हनुवटी टेकवा, हात आपल्या छातीजवळ. आता भुजंगासन करायचंय आपल्याला. आता श्वास घेत वर उठायचंय, पुन्हा वर.
घेत वर. श्वास पुढे करून खाली. विश्राम. हात खाली ठेवून द्या. मांडी जवळ घ्या. घ्या मांडी जवळ. आता श्वास घे. उजवा पाय सरळ रेषेत वर उचला. उचला. आता दोन्ही हात दोन्ही मांड्यांखाली घाला. घाला मांड्यांखाली आणि दोन्ही पाय सरळ रेषेत वर उचला. उचला. व्हेरी गुड बेटा, छान केलं. श्वास सोडून खाली. विश्राम. आता पाठीवर या. या पाठीवर. आता सेतू बंधासन करायचंय आपल्याला. पाठीवर यायचं. पायात अंतर घ्या. पायात अंतर घ्या. पाय वर उचला. घोटे गोल बघा. घोटे पकडून घ्या. पायाला घोटे पायाचे आहे असतील आणि खाली हात ठेवा. पाय उभे करायचे गुडघ्यापर्यंत. पाय जवळ घ्या. पिशव्या जवळ घ्या. घोटे पकडा. दोन्ही हातात घोटे पकडा. दोन्ही पायापर्यंत घ्या. आता काय करायचंय? श्वास घेत कमरेचा भाग आपल्याला जेवढा वर उचलता येईल तेवढा वर उचलायचा आहे. श्वास घेत वर उचला. उचला. सीटचा भाग वर उचला. जेवढे उचलता येईल तेवढं सीटचा भाग. श्वास सोडत खाली. दोन्ही पाय सरळ. पाय जुळवून घ्या. ज्यांची कंबर दुखत असेल त्यांनी दोन्ही पाय उचलू नका. बाकीच्यांनी हळूहळू दोन्ही पाय आपल्याला वर उचलायचे आहे. उत्तान पादासन. श्वास सोडत खाली. आता श्वास घे. दोन्ही पाय सरळ वर उचला. उचला वर पाय. पाय स्थिर ठेवा. अर्ध हलासन. श्वास सोडत पाय खाली. विश्राम. आता पवन मुक्तासन करायचं आपल्याला. श्वास घे. दोन्ही पाय वर. पोटावर घडी. हाताने कटकटी मारा. श्वास घ्या. श्वास सोडत नासिका गुडघ्याला. श्वास सोडत खाली. परत एकदा. श्वास सोडत खाली. श्वास घेत पाय वर. श्वास सोडत खाली. पायात अंतर घ्या. शवासन. शवासन. दोन्ही पाय शरीराच्या हाताची गादी वरती दिसला. मानसिक कवितेकडे दीर्घ श्वास घ्यावा. डोळे मिटलेले. कपात खाली करण्यात दीर्घ श्वास घ्यावा. श्वास करा आणि पोटात श्वास बाहेर. एका सेकंदाला 1 धक्का. एका मिनिटाला 7 5 मिनिटाला 30 करायचे असतात. एकाग्रतेने या प्राणांचा अभ्यास करा. दृष्टी आपल्या आज्ञाचक्रावरती. आज्ञाचक्र आपल्या दोन्ही डोळ्यांमध्ये.
दीर्घ श्वास घ्या, उश्वास करा. डाव्या हाताची अपानवायू मुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा. डावीने श्वास घ्या, उजवीने सोडा, उजवीने श्वास घ्या, डावीने सोडा. एकाग्रतेने प्राणायाम अभ्यास करायचा असतो. श्वास अलगद घ्यायचा, अलगद उश्वास करायचा. श्वासाचा आवाज नाही करायचा, मुद्रेचा नाकपुडीला घर्षण करून श्वास घ्यायचा नसतो. प्रमाणात श्वास घेतो त्याच्या दुप्पट प्रमाणात श्वास करायचा असतो. पण जास्तीत जास्त ऑक्सिजन आपल्या शरीरात घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या शरीरातील कार्बन डायऑक्साईड जास्तीत जास्त प्रमाणात आपल्या उश्वासाबाहेर बाहेर टाकायचा असतो. अलगद श्वास घ्या, अलगद उश्वास करा. चेहऱ्यावर तसंच स्माईल. प्राणायाम अंगठ्याने कानात सेटल बंद करा. 2 बोट कपाळावर, 3 बोट डोळ्यांच्या जवळ. ओंकाराचा जप आपल्या अंतर्मनात 3 आवर्तनी करा. प्राणायाम. ध्यानात्मक अवस्था 1 मिनिट स्थिरता साधायची. लक्ष आज्ञाचक्रावर ठेवायचं. आज्ञाचक्र आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामया. सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु. सर्वे भद्राणि पश्यन्तु. मा कच्चित् दुःख भागवेत. ओम शांति 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 शांति. विश्राम. आता आपल्याला एक संकल्प करायचा आहे. योग दिवसाच्या निमित्ताने आपल्याला संकल्प करायचा आहे की आपण आता सुरुवात तर केली, मग ती बंद नको व्हायला ना. आरोग्य कोणाला पाहिजे नाही, सगळ्यांना पाहिजे आहे की नाही. आपण जर योगा करायला लागलो ना तर 100% आपला दवाखाना सुटतो बरं का. आपल्याला औषध घ्यावं लागत नाही, गोळ्या घ्यावं लागत नाही. हा ठीक आहे, आता कोणाला बीपी असेल, शुगर असेल किंवा एखादा मोठा आजार असेल तर मग त्या गोळ्या आपण घेतो, परंतु त्या गोळ्या सुद्धा मग आपल्या कमी होतात आणि त्या दुखण्याची जी तीव्रता असते ती खूप कमी होऊन जाते योगाने बरं का. हमें अपने मन को हमेशा संतुलित रखना है. इसी में हमारा आत्मविकास समाया है. मैं अपने कर्तव्य स्वयं के प्रति कुटुंब के प्रति कार्य समाज और विश्व के प्रति शांति आनंद और स्वास्थ्य के प्रचार के प्रति प्रतिबद्ध हूँ. ओम.
वाटे, लघवी वाटे, ते असे बाहेर पडतात आणि मग 2 दिवसात आपल्याला बरं वाटायला लागतं काही आजार असेल. ही अशी जादू या योगामध्ये आहे, हे सांगायचं असतं मला. म्हणून योगा सगळ्यांनी करायचा. आता ॲक्युप्रेशर आता काय करायचंय आपल्याला, हात हलवायचे. आता हात हलवणार म्हणजे आपण काय करणार आहे, नुसतं असंच नाही करायचं. पण हे मनगट आहे, ते बोटांची स्नायू आहे, ते छोटे छोटे जॉईंट आहेत, त्यांना एक्सरसाइज करत आहे आपण. म्हणून हे असे मस्त हलवायचे. पार्किन्सन्स तो आजार होत नाही, मान हलते, अंग हलते, बघतो ना आपण पेशंट, त्याच्यामध्ये फरक पडतो. हलवा. पोट बंद करून हलायचं. आता ओठ बंद केले, आता ओठ उघडायचे आहेत आपल्याला, है ना. मग आता चैतन्य हसी, हळूहळू हसायचं, जेवढं आपल्याला हसायचं तेवढं हसायचं. 3 आवाज. आता काय करायचं, रावण हसी करायची. रावण कसा असतो तुम्ही बघितलं असेल रामायण वगैरे, आहे ना, आपण बघितलेलं आहे. त्या मुलांनी नाही बघितलंय. दहाडून असतो ना तो, असा ढगांचा गडगडाट, विजेचा गडगडाट. रावणाचा असतो विजेचा गडगडाट. बस तसं जोरात मेंढीच्या बेटापासून हसायचं आपल्याला. हा आता खूप छान असलं करायला लागले बघा. पडगडाट, ढगांचा गडगडाट, असं असायचंय आपल्याला, असं बेबीच्या बेटावर. आता छान असलेलं, या आता ग्लास हातात घ्या.